चोपडा आगारात गेल्या अनेक दिवसांपासून नवीन बसेसची आतुरतेने वाट पाहत होते. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून चोपडा आगाराला आधी 5 बसेस नवीन मिळाल्या, त्यानंतर 5 नवीन बसेस मिळाल्या. त्यांचे लोकार्पण सोहळा माजी आमदार लताताई सोनवणे यांनी बसेसचे औक्षण करून नारळ वाढवून आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे यांनी फीत कापून बसचे लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लताताई सोनवणे व पदाधिकारी यांचा स्वागत ढोल ताशाच्या गजरात केले. तसेच आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी आलेले पाहुण्यांचं स्वागत व सत्कार केला. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, राजू पाटील, विकास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट चे स्वाती बडगुजर, सविता पाटील, अनिता शिरसाठ यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे विविध संस्थेवर असलेले पदाधिकारी कार्यकर्ते, महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. चोपडा आगारासाठी गेल्या 4 महिन्यांमध्ये परिवहन मंत्र्यांनी डिझेलवर चालणाऱ्या 10 बसेस व 5 ई-बसेस दिल्या आहेत. ई-बसेसच्या तांत्रिक प्रोसिजर पूर्ण झाल्यावर त्यांचे देखील लोकार्पण सोहळा लवकर करण्यात येईल. मतदारसंघातील व बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय यामुळे होणार नसल्याने परिवहन मंत्र्यांचे सर्वांगत मतदारसंघाकडून आभार मानले. एसटी महामंडळाच्या वतीने आपल्याला आधी 5 गाड्या आलेल्या होत्या डिझेलच्या. आता पुन्हा या डिझेलच्या 5 गाड्या आणि इलेक्ट्रॉनिकच्या 5 गाड्या, अशा टोटल 15 गाड्या आपल्याकडे आलेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिकच्या 5 ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी अजून इलेक्ट्रॉनिक स्टेशन जे आहे ते सुरू झालेले नाही. त्या गाड्या येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण सुरू करणार आहोत. चोपडा विभागामध्ये मध्य प्रदेशमधून येणारा जो माणूस आहे याला सुरक्षित कसं पोहोचवता येतील आणि आमच्या संपूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आमची एसटी जात असताना जिला आपण लालपरी म्हणतो, एक आपल्या सर्वसामान्य माणसाची जीवनवाहिनी ज्याला म्हणता येईल अशी जीवनवाहिनी आपल्याकडे देत असताना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आमचे पक्षाचे प्रमुख, त्याचप्रमाणे आदरणीय अजितदादा आणि आपल्या एसटी महामंडळाचे जे मंत्री महोदय आहेत प्रतापजी सरनाईक, त्यांनी आम्हाला विशेष करून हे सहकार्य केलं. आमची मागणी होती आमदार लता सोनवणेंपासून, नंतर मी त्यांचा फॉलोअप घेतला आणि आज आपल्याला आनंद वाटतोय की या ठिकाणी आमच्या पालकमंत्री गुलाबरावजी पाटलांनी सहकार्य केलं, आदरणीय गिरीश भाऊंनी सहकार्य केलं, आदरणीय संजयजी सावकारांनी सहकार्य केलं. या बसेसच्या माध्यमातून काही बसेस कमी होत्या, काही नादुरुस्त झालेल्या होत्या. अशा वेळेला सर्व नियोजन करत असताना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवरती सुद्धा लोड येत होता आणि त्यांना सुद्धा अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रवाशाला गाडी उशीर व्हायला लागली की प्रवासी त्यांच्याशी वादंग घालत होते. महत्त्वाचं म्हणजे आमच्या लहान मुलांचे थोडेसे हाल व्हायचे, मुलींचे शाळेचे वेळ चुकायची. काही वेळेला शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी जाण्यासाठी वेळ लागत होता. हा सारा विचार करून आपण आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांकडनं या गाड्यांची मागणी सातत्याने लावून धरली आणि त्यांनी आम्हाला या गाड्या दिल्याबद्दल विशेष करून त्यांचा मनापासून आभार मानतो. आणि आपल्या चोपडा एसटी स्टँडबद्दल बोलायचं काय, महेंद्र पाटील आहे, श्यामभाऊ आहे, ते सर्व सहकारी एसटी महामंडळाचे कर्मचारी सातत्याने सर्वसामान्यांशी चांगल्या पद्धतीने वागलाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपलं एसटी महामंडळ हे पहिलं आलेलं होतं. ही आपल्या आनंदाचीच गोष्ट आहे की त्यांच्या प्रयत्नांनी आणि आपल्या सर्व प्रवाशांच्या प्रयत्नांनी आपलं पूर्ण महाराष्ट्रात 1 नंबर येणारं हे एसटी स्टँड आदिवासी भागात असल्यावर सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज झालेलं आहे. याचं श्रेय त्या कर्मचाऱ्यांना आणि आमच्या विशेष करून प्रवाशांना आहे की आमच्या प्रवासी या एसटी आमच्या स्वतःच्या समजतात आणि त्याचप्रमाणे एसटी स्टँडसुद्धा आमचं समजतं. विशेष करून लहान मुलांचं, शाळेच्या मुलांचं मी जास्त कौतुक करतो की ते एसटीला आपलंसं समजतात आणि एसटीसुद्धा त्यांच्या भविष्यामध्ये एक महत्त्वाचं कार्य करतात. वेळेवर शाळेवर पोहोचवणं, वेळेवर पुन्हा त्यांना घरी पोहोचवणं हे महत्त्वाचं काम एसटीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये होत राहतं. ज्या गावापर्यंत कोणी साधा प्रायव्हेट व्हेकलवाला जात नाही त्या गावापर्यंत ही आमची लालपरी जाते आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये मुख्य प्रवाहात आणण्याचं काम एसटीच्या माध्यमातून होत राहतं. भविष्यामध्ये अजून जर आपल्याला एसट्या कमी पडल्या तर आम्ही पुन्हा आदरणीय मंत्री महोदय सरनाईक साहेब यांच्याकडे विनंती करू. त्यांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या या विनंतीला मान दिली आणि तातडीने आम्हाला या 15 बसेस गेल्या 4 महिन्यामध्ये या 15 बसेस आम्हाला उपलब्ध करून दिला. याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून आभार मानतो. चोपड्याच्या जनतेच्या वतीने, लहान मुलांच्या वतीने, माझ्या वतीने, आमदार लता सोनवणे माजी आमदार यांच्या वतीने, आमच्या साऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने, घनश्याम भाऊ अग्रवाल असतील, आमचे नरेंद्र पाटील असतील, विकास भाऊ असतील, सारे पदाधिकारी
ज्यांच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार.